सर नमस्कार। इतना बड़ा बूम बनने की ताकत है क्या? सर जाती निहाय जनगणना झालीच पाहिजे अशी तुम्ही मागणी अशी तुमच्याकडून मागणी होते छत्रपती शाहू महाराजांच्या ब्रिगेडच्या नावाने। नेमकं काय आहे प्रकार? पिक्चर क्लियर है। आपने कहा अभी कि इस्लाम में जो है वो इस तरीके से धर्म या जाति का जो है वहाँ पे आधार नहीं ले आता है, लेकिन क्या इस्लाम में जो बच्चा पैदा हुआ है क्या उसका विकास जरूरी नहीं है? ओबीसी में जो बच्चा पैदा हो गया है क्या उसका विकास जरूरी नहीं है? अगर आपको समाज के इस आखिरी घटक का अगर विकास करना है तो आपको उसकी संख्या कितनी है ये मालूम होना जरूरी है। हम कह रहे हैं, हम चिल्ला रहे हैं, हम कई बार कह चुके हैं कि हमारी जनगणना कीजिए, लेकिन हर एक बार यहाँ पर राजनीति की जाती है, सियासत की, और उस सियासत की राजनीति में सिर्फ हमारा आधार और हमारा इस्तेमाल होता है वोटों के लिए। लेकिन अब जो है मैं ओबीसी हूँ, मैं एससी हूँ, मैं एसटी हूँ, मैं विजेंटी हूँ, मैं माइनॉरिटी हूँ, मैं चाहे कोई भी हूँ, लेकिन मैं इस देश का इंसान हूँ, इस देश का नागरिक हूँ, और इसलिए मेरी जनगणना होनी जरूरी है। और वो जनगणना कास्ट बेस्ड सेंसस, जाति के आधार पर हो, ये मेरी सबसे पहली मांग रहेगी। इस देश के प्रधानमंत्री तीसरी बार इस देश के प्रधानमंत्री के पद की शपथ लेते हुए देश के संसद में जा रहे हैं, संसद में पहला अधिवेशन करने जा रहे हैं। इस अधिवेशन में इस अधिवेशन में वो कहने जा रहे हैं अपने बारे में कि मैं तीसरी बार प्रधानमंत्री की शपथ ले रहा हूं। इस बार हम कहेंगे कि देश के 145 करोड़ की आबादी की जनता आपसे कह रही है कि हमारी जनगणना कीजिए जाति न्याय के आधार पर, कास्ट बेस्ड सेंसस के आधार पर। अगर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ये प्रस्ताव रखते हैं और इस प्रस्ताव को सर्वभारतीय सबसे सारे सांसदों के मौजूदगी में अगर मंजूर करते हैं तो हम इसका स्वागत करते हैं। अगर नहीं तो फिर आने वाले दिनों में चाहे महाराष्ट्र हो या इस देश के कोई भी राज्य में जहां जहां चुनाव हो, हम चुनाव नहीं होने देंगे, रास्ते में उतरेंगे, आंदोलन करेंगे। राज्यभरातील सगळ्याच राजकीय पक्षांचे जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्या आमदार खासदारांमध्ये 18 पगड जातीची लोक नक्कीच आहेत। मग त्यांचा नेमका तुम्हाला काय पाठिंबा होतो? आज आमच्या पक्षामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांचा ओबीसी सेलचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे, एका जबाबदारीने आणि एका जबाबदार पदावरती आहे। आमच्या पक्षाचे जे निवडून आलेले खासदार आहेत, 8चे 8 खासदार यांनी जाहीररित्या म्हटलेलं आहे की आम्ही या ठिकाणी जातीय जनगणनेसाठी देशाच्या संसदेमध्ये आवाज उठवणार, आणि त्यांनी हे आवाज स्वीकारलेलं आहे। त्यांनी हे आव्हान निवडणुकीच्या पूर्वी देखील आणि निवडणुकीनंतर आलेल्या त्या दिवशी अहमदनगरच्या वर्धापनाच्या बैठकीत देखील म्हटलं की आम्ही हे स्वीकारलेलं आहे। पक्षाने ओबीसी सेलने देखील त्यांना त्या ठिकाणी त्या पद्धतीचं त्या ठिकाणी आमंत्रण दिले, परंतु हेच निवेदन मात्र देशाच्या संसदेमध्ये आमचे खासदार मांडतील याची त्या ठिकाणी खातरजमा आम्ही करतो। त्याच पद्धतीने इतर इंडियाच्या आघाडीमध्ये असलेले सगळे घटक जे असतील ते आपापल्या खासदारांकडून या गोष्टी करून घेतील, आणि महाराष्ट्रामध्ये असलेले जे आमच्या इंडिया आघाडीचे खासदार आहेत त्यांच्याकडनं जातीने जनगणनेसाठी देशाच्या संसदेमध्ये असलेल्या पहिल्या अधिवेशनामध्ये आपण आवाज उठवाल असं त्या ठिकाणी आम्ही त्यांना पत्र देणार आहोत निवेदनाचं। जर त्या खासदारांनी आवाज उचलला नाही तर मात्र येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये, महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार आहेत, त्या ठिकाणी मात्र मग आम्ही त्यांना आमची त्याची जागा। राज्याचं शेवटचं अधिवेशन होत आहे, पावसाळी अधिवेशन। या अधिवेशनामध्ये नेमकी या संदर्भामध्ये काय भूमिका आहे? रस्त्यावरती उतरणार आहोत, आंदोलन होणार आहे, चक्का जाम करणार आहोत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 1 आणि 2 उपमुख्यमंत्री, महायुतीचं सरकार ट्रिपल इंजिनचं, त्यांना स्पष्ट सांगतो की जातीय जनगणनेच्या आधारावरती नितीश कुमारांनी बिहारमध्ये जातीय जनगणना केली आणि तुम्ही तुमच्या इंडियाच्या सरकारमध्ये त्यांना एकत्रित घेतलेला आहे, आणि त्यात महाराष्ट्रामध्ये जातीय जनगणनेचा त्या ठिकाणी टाहो फोडला जातो। त्या ठिकाणी मात्र तुम्ही तिन्ही म्हणजे 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री पाठ फिरवता। आता याला स्पष्ट समज आहे की जर तुम्हाला या अधिवेशनामध्ये तुम्ही हा मुद्दा नाही घेतला आणि आमच्या महाराष्ट्राची स्वतंत्र अशी जातीय जनगणना करण्याची त्या ठिकाणी जर तुम्ही मनसुबा नाही दाखवला तर या निवडणुकामध्ये आम्ही या सरकारला रस्त्यावरती आणू आणि त्यांना त्याची जागा दाखवून देऊ।